हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजचं पॉडकास्ट असणार आहे आपलं झमुरे बजाव ताली. आज थोडं ऑफिसचं काम जास्त होतं आणि थोडी गडबडीत होते, तर म्हटलं ह्याच्यापेक्षा बेटर कॅन्डिडेट कोण असू शकतो. हा तर एकदम स्टँड बायला ठेवलेला कॅन्डिडेट आहे. व्हेन यू हॅड अ लॉंग डे आणि ह्याची टक्की केली तर मग तेच वालं फिलिंग येतं ज्याच्यामध्ये किया जो टक्की टिकी तो दिल को मेरे कसम से सुकून मिला. मम्मी तू वाकडी का चालते? तर पायाकडे लक्ष दे मम्मी. हो का, मी वाकडी चालते का? ओ ॲक्च्युली ते माझे थाईज घासतात ना एकमेकांना, तर असं होतं मग. अरे आता तर ती वाकडी चालते अशी, एक पाय इकडे एक पाय तिकडे. थोड्या दिवसात आहे ना अशीच राहिली ना, असंच तू तिला असं करत राहिला ना, मम्मी मम्मी माझा लाडू, माझा गोळा, माझा सोन्याचा गोळा, तर असं केलं ना तिला, तर ती तू जसं गाडीतनं उतरल्यावर दाखवत होतास ना, फिटनेस असल्यावर माणूस असा चालतो, एका पायावर पण चालू शकतो आणि असा पाय फाकून असा चालत होतास, तशी थोड्या दिवसात ती चालायला लागणार आहे बघ तू. फिटनेस माय एनिमी. नको तिथे वलायची, ह्याची सवय काय जात नाही या लसूणची. इथे बघ मम्मी, इथे मेळा लागलाय बघ, खाजुर्डी मेळा लागलाय, मेळा. मी विचार करते, आधी 2 मिनटं मी परत ऐकलं, नंतर मग मला कळलं की त्याला ते मेला म्हणायचं आहे, फन फेअर म्हणायचं आहे. तर ते काय त्याला आठवत नव्हतं, तिथे मेला लिहिलं असेल, त्यालाच हा आपला मेळा करतोय. आणि या खाजुर्डीला कसली खाज येते माहिती नाही पुढे बसायची. तिथे बसल्याशिवाय हिला कुठेतरी अंगाला जशी काय खाजच सुटते, अशी ॲलर्जीच आहे हिला मागे बसायची वाटतं, तशी एकदम पुढेची सीट पटकावते नेहमी. अगं त्या झाईला तुझ्या आईशी बरोबर बसवते आणि त्या टॉम बरोबर, ती टॉम तर त्याच्या गळ्यात पडत असते, त्यांना बसवायला तिथे बसवते. त्याच्यापेक्षा तू बसायचं ना जरा तुझ्या आईच्या बाजूला, स्वतःच्या आईच्या बाजूला. एकदा तरी बसलीस का कधी? थोडंसं फिरताना वगैरे पण बसायचं, वेगळं फिलिंग असतं. तिथे बसून आपल्या आईशी गप्पा गोष्टी करायच्या, आजूबाजूचं दाखवायचं. तसं आता तुम्ही तिला कुठेच नेता म्हणा, आणि नेऊन तरी तू काय दाखवणार आहेस काय? आणि मोठे प्लॅन करतायत, त्याच्यावर येते मी नंतर. पण मुद्दा हा आहे की हिला एवढी पण अक्कल नाही आहे का त्या झाईला, त्या दोघींच्या मध्ये, त्या दोघी पण वातरट मेल्या आणि त्यांच्यामध्ये त्या झाईला घुसवतात. तर ते झाईचं पण माझं ना दिवसेंदिवस काय बोलावं तेच कळत नाही. काय म्हणजे काय तोंड आहे की नाही आहे? ठीक आहे बाबा, तू त्यांच्यावर निर्भर आहे, तुला त्यांचा आधार आहे, पण इतकी वर्ष तुझ्या आधारावर ते जगले ना, काही ना काहीतरी तुझ्या घरात राहिले, किंवा तुझा पैसा थोडाफार त्यांनी खाल्ला, किंवा तुझी कुठे शेअर असलेली प्रॉपर्टी, त्याचा तो मालक ढप्पू होणार आहे. मग त्या गोष्टीचं थोडासा तरी कुछ तो स्वॅग रख भाई. हां, असा काय एकदम मिंधा झालाय? आणि ही खाजुर्डी, तिचं तर काय सेन्स ऑफ ह्युमर झाला आहे, आणि काय तिचं काय अवस्था झाली आहे. मला वाटतं ती वेडी झाली आहे, अक्षरशः वेडी. ह्याच्या कुठच्याही फ्लॉप गोष्टीवरती दात काढत असते, कुठल्याही ह्याच्या पकाऊ जोकवरती तिला इतकं हसायला येतं. अरे बापरे, मैंने प्यार में पागल देखे थे, लेकिन ये तो पता नहीं किसके प्यार में, मतलब जिसके साथ दूर दूर तक कोई प्यार का सोच भी नहीं सकता, उसके प्यार में पागल हो रही है. बाबा कसे जमली ही जोडी. बाबू कुठे? बाबू चप्पल घालत असेल बाबू. आणि तू जा ना, बाबूला चप्पल घाल, आणि काय कपडे घाल, चड्डी घाल, बनियान घाल, सगळं घाल, आणि बाबूला गाडीतनं बाहेर काढ. बाबू चप्पल काढून का बसला होता गाडीत? काय बाबू काय करत असतो काय माहिती. उतरला तर इथे बघा गटार आहे, आणि मग ह्याच्यावरून असं चालावं लागतं, आणि मग तो हिला एवढा हसायला येते त्याच्याकडे बघून. ह्याच्यामध्ये काय जोक होता. आणि गटार, अरे ते गटार तरी स्वच्छ होतं तुझ्या गटारापेक्षा. तुमचं घर बघ काय, ते कबाडखानाच्या पण आता नेक्स्ट पातळी गाठली आहे त्याने, आणि तू ते गटाराला बोलतोय. ते गटार तरी स्वच्छ, नुसतं पालापाचोळा पडलेला होता त्याच्यात प्रेफर करेन एक वेळेला मी राहणं, पण तुझ्या घरात नाही. शी. पण मी काय सांगत होतो की मी आता तुम्हाला पॅकेज देणार आहे, 5 nights 6 days पॅकेज असणार आहे, आणि त्या पॅकेजमध्ये तुम्हाला इथे राहायचं आहे, आणि सगळं काही तुम्हाला खायचं प्यायचं सगळं आमच्याकडनं. आणि त्या पॅकेजचं मी तुम्हाला नंतर सांगतो, अजून मी विचार करतोय. पण तुम्हाला मिनिमम 5 nights राहायला लागणार. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत सगळं देणार, आणि अनलिमिटेड. आता मी अनलिमिटेड बोलतोय, पण नंतर मी ॲक्च्युअलमध्ये जेव्हा करेन तेव्हा मग मी टर्म्स अँड कंडिशन्स टाकेन हळूहळू,
कारण मग उगाचच नंतर मग लोक म्हणतील की एवढं द्या तेवढं द्या अजून द्या खायला, आणि मग आम्हाला पण जमलं पाहिजे ना, सकाळी खाजरुडीला उठायला होत नाही, मग ती उठल्यानंतर ती एवढं तुम्ही आत्ता खाणार तर मग तुम्हाला लंच कसं जाणार, मग म्हणून आम्ही आता असं करतो तसं करतो, मग आता तुम्ही एवढाच ब्रेकफास्ट घेतला पाहिजे असं वगैरे, ते मग मी माझं ठरवणार आणि मग मी तुम्हाला माझ्या आयडियाज थोपणार तुमच्यावरती, ती गोष्ट वेगळीच. पण मी असा विचार करतोय की आता मी असं एक पॅकेज करणार आहे, तर तुम्हाला कसं वाटतं मम्मी, तुला कसं वाटतं मम्मी, तू तिथे उभा राहून आधी आपला नंबर सांग. हो हो मम्मी, मी सांगतो आत्ता इथे उभा राहतो आणि नंबर सांगतो. तर आमचा नंबर आहे, तुम्हाला जर हे पॅकेज हवं असेल आणि एन्क्वायरी करायची असेल तर नक्की या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. नंबर आहे 865728ABCDEFG. परत रिपीट करतो, 865728ABCDEFG. आणि नंतर बापरे तिकडे त्या डोंगरावर चढायची, तिथे ती बाबा त्या नाचरीला जरासं काहीतरी आवर घाल. नाचरी पण एक, म्हणजे यांची पुरी फॅमिलीच पागल आहे का हो, हां पूर्ण गेलेली आहे का, गॉन केस सगळेच एकापेक्षा एक नमुने आहेत. त्या नाचरीला काय बाई, त्या खाजरुडीच्या आईमध्ये एवढा इंटरेस्ट, तिला हात द्यायला आली पुढे. ही एवढी आपली टॉम एवढं अवजड सामान, ती बरोबर चढली, तिला चढायला नाही आली पुढे हात द्यायला, तेव्हा तिला सुनेने चढवलं. पण ही तिला हात द्यायला लगेच पुढे पुढे करते. आणि त्या टॉमचा आवाज ऐकला, नका 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 तुम्ही, अरे बापरे नका नका नका. अरे कशाला, नॉर्मल बोल ना, किती किंचाळते आणि काय तर कशाला तर बारीक धारधार आवाज काढते का. चुप ना, चुप 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 एकदम चुप. आणि हा ना तिथे बसायलाच पाहिजे होता त्या बेंचवर. ते झाईला जाम काळजी या धेऱ्याची आणि या बावळटाची. बसला असताना चांगला असा बोचाला चिमटा बसला असताना त्याच्या, चांगलं मस्त मजा आली असते, असं ढुंगी सुजली असती त्याची, आणि फिरत बसला असता मग बोंबलत. वाटाय मी बसते नाही, ते झाईने त्याला अडवलं त्याच्यावर बसण्यापासून. मी वाटच बघत होती कधी बसतो आणि असा आपटतो ना, ढुंगीत पुंगी झाली पाहिजे ह्याच्या. आणि नंतर काय, मी जातो आणायला, मी खुर्ची आणतो म्हणून तो कुठे गेला, तिथे कुठला गल्ली बोळ्यात चालायला लागला, साईडने रॅम्प वॉकच करायला लागला. गॉगल काय लावतोय, फिरतोय काय, खुर्शी तर काय आणलीच नाही, तिथे कॅमेरा लावून स्वतःच आपला दाखवत होता आपली लटक मटक झटक चाल बावळट कुठचा. नंतर परत आला, तिथे सगळेजण कम्फर्टेबल होत आहेत, आपली आपली अरेंजमेंट करतायत, बसायचं कसं, गप्पा मारायला वगैरे ते डिसाईड करतायत कसं कोणी कुठे बसायचं. ती खाजुर्डी सगळं खुर्च्या वगैरे अरेंजमेंट करते, जे की ह्याने करायला पाहिजे होतं, पण हा तर काय जाऊच दे. तिथे गेलेला मागे रॅम्प वॉक करायला, मग आला आणि तिथे पण सुरू. तर मी काय सांगत होतो, तर आपला तो प्लॅन आहे ना, तर ते पॅकेज, म्हणजे मी काय इथे पॅकेजचं सांगायला आलेलो नाही आहे. ए बक्का, मला माहिती आहे तू काय करायला आलाय तिकडे, समजलं ना. हां, कोणाला तरी दुसऱ्याला सांग जाऊन, म्हणे मी सांगायला आलो नाही आहे. जे तू बोलतोस ना तेच असतं मुळात, त्याला कवरअप नको करू. आता मी हे नाही सांगायला आलो आहे, मग नाही सांगायला आलं आहे तर कशाला परत तो विषय काढतो, हां. आणि कोण त्याला तिथे भाव देत नाही, त्याची आईस पण भाव देत नाही, बायको तर नाहीच नाही, बायकोची आई तर आणीच तिची तिसरी गोष्ट ती पण नाही, सगळे अवॉइड करतात. आणि ती नाचरी बघितलं, नाचरी तर त्याला फुल लाट्यावर मारते, अजिबात लक्ष देत नाही. फुल तिने तर एकदम ओळखलाच आहे ह्याला. ती बाकी सगळ्यांशी थोडं तरी नॉर्मल वागते, खाजुर्डीशी थोडी नॉर्मल असते, देन तिच्या आईशी नॉर्मल असते, झाईबरोबर नॉर्मल असते, पण टॉम आणि हा या दोघांना ना ती चांगलंच फुल ऑन इग्नोर करते. ती टॉम तर बाप रे बाप, अशी नुसती तिला खेचते अशी. ती केवढी, टॉम केवढी, बाप रे. टॉम, तू काय कुस्ती बिस्ती खेळायला येते का, तुला जर कुस्तीच खेळायचं एवढं जर हौस आहे ना, तर स्वतःसारख्या कोणाबरोबर तरी खेळ, समजलं ना. आणि हिला ना अशी धरा आणि अशी दणक नाकटा, जाम बडबड आणि जाम हिला ना बायकांच्या गळ्यात पोचायचं आणि बायकांना खेचायचं आणि बायकांना हे करायचं, दाबायचं, हे सगळं हिला खूप घाणगड्या सवयी आहेत या टॉमला. परवा पण ती कसं ती केळवणाला ती आजी आली तेव्हा पण कशी तिला एकदम डायरेक्ट तिच्यावर झपाटाच मारला. म्हणजे ती त्या खाजरुडीच्या आईकडे जाईल म्हणून आधीच टॉम तिच्यावर झपाटा मारते. टॉमला ना असं खूप तिच्याकडे कोणीही तिला भाव देत नाही, कोणीही तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत नाही, कारण लोकांना माहिती आहे ही कशी आहे. त्याच्यामुळे लोक तिच्यापासून लांब पळतात. पण टॉम आहे ना त्यांची अक्षरशः अशी गळ्यातच पडते नुसती टॉमिन कुच्ची. आणि तुम्ही नोटीस केलं का मंडळी,
तो खरं तिथे अनइन्व्हायटेड गेला होता. म्हणजे त्याला तिथे कोणी बोलवलं नव्हतं किंवा तो बोलवलं तर दूरचीच गोष्ट, पण सांगून पण गेला नव्हता. जस्ट मला वाटतं खाजरुडीच्या आईला घेऊन येतो त्यांना भेटवायला, आजीला असं सांगून घेऊन गेलेला तो. बट तिथे त्याची आत्या अक्षरशः क्लूलेस होती. हसरीला काहीही माहिती नव्हतं आणि ती विचारत पण होती. म्हणून मी विचारते तुम्ही जेवणार का, तर लगेच कॅमेरा घेऊन बाहेर पळाला. आणि म्हणून ती आयत्या वेळेला सगळं भजीची वगैरे तयारी करत होती. बाकी तिचं असा काही तिच्या ध्यानीमनीच नव्हतं की हे लोक जेवायलाच येणार आहे. तिकडे येऊन डायरेक्ट याने बॉम्ब टाकला त्यांच्यावरती की आम्ही त्या जेवूनच जाणार आहे. काय लेवलचा आहे यार हा, एकदम थर्ड क्लास फालतू माणूस. तू स्वतः तुझ्या जर एवढं सासूला खुमखुमी आहे भेटायची तर त्यांना बोलवायचं ना. आणि बरंच चल तुला त्यांचं घर आणि तिला थोडं बाहेर काढायचं होतं, फिरवायचं होतं म्हणून घेऊन गेलास, तर मग असंच उभ्या उभ्या जाऊन यायचं ना. चहा पाण्याला ठीक आहे, हे काय जेवायलाच घेऊन गेला मोठा. ह्याच्या घरचे एवढं कामवाल्या, ह्याच्याकडे मोठे आम्ही एवढा स्टाफ आणि हे ते असून काय फायदा. मग त्यांना सांगायचं ना एक दिवशी एक्स्ट्रा पैसे देऊन किंवा काय करून, किंवा खायचं बाहेर. एवढा मोठा कुठल्या पॅलेसला घेऊन जातो ते, पॅलेसला नाही कुठल्या तरी झोपड्यात तरी घेऊन जायचं मग त्यांना थोडं खायला. हां, ते पण नाही होत तुझ्याच्याने. फुकट्या कुठचा एक नंबरचा फुकट चंबू. स्वतःच्या खिशातनं सुट्टं का जरा, काय सुट्टं. हां, तिथे घेऊन गेले काय, ते फ्रेम घेऊन गेला. ते फ्रेम आणि हे त्याला कोणी विचारत नाही. तोपर्यंत बघितलं कशी ती नाचरी त्याला कशी उडवत होती, उडवून लावत होती. अजिबात ते त्याला भाव देत नव्हती. जसं हातातनं कॅश आली बाहेर तर लगेच नाचरी बोलली, अगं घे घे घे, मनापासनं देतोय तर घे. तोपर्यंत त्याने काय आणलंय काय नाही आणलंय त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं त्या. आणि येऊन जाऊन तिला गणपतीपुळेचा तो लाडू देतो यार. म्हणजे देवाच्या प्रसादाचा मला अपमान नाही करायचा आहे, पण एकदाच ह्याने स्वतः सांगितलेलं की ह्याला ना तो लाडू खाऊन खाऊन कंटाळा येतो. जो तो जातो तो लाडू आणतो, म्हणून ह्याला कंटाळा आलाय. म्हणून हा प्रत्येक वेळेला कोणी आता ती देवाचं वगैरे करते तर ती नाही नाही म्हणू शकणार, म्हणून तिच्याकडे खपवतो. असला हा एक नंबरचा डॅम्बिस आहे. आता तोच सुटला असता का, त्याच्याऐवजी जर कुठलं ते प्रशांत कॉर्नरचं आलं असतं तर सुटलं असतं का हातातनं. हां, आणि काय, मला बटाटे खूप आवडतात. बटाटे व्यक्ती असती ना तर खाजरुडी तू काय टेन्शन घ्या नको, त्याने बटाटेच निवडले. तुझ्या डोक्यात तसे पण बटाटेच भरलेत, स्वतःला काय डोक्यात पण आणि ओवरऑलच बटाटा झालाय तुझा. बटाटा पण म्हणेल भाई मैं भी थोड़ा कभी कभी शेप में आ जाता हूँ, थोड़ा मेरे को होता है, ये तो एकदम ही वाटोळा बटाटा हो गई आहे. तर त्याच्यामुळे तू काही अजिबात असं वाटून घेऊ नको की जर त्याला बटाटे पसंत असते आणि बटाटे व्यक्ती असते तर त्याने तुला चूज केलं नसतं, तुलाच चूज केलं असतं, कारण तू पण बटाट्यापेक्षा काही कमीची नाही आहेस. अजून एक प्रश्न मला पडलाय मंडळी, ही आत्या मोठी तहसीलदारीण आणि काय कुठलं काय ऑफिसला जाते आणि तिथे जॉब करते असं म्हणतात. पण हिला तर कधीच मी ऑफिसला वगैरे जाताना बघितलं नाही किंवा काम करताना आता बघूच शकत नाही आपण, पण कधी गेली आहे, घरी नाही आहे, असं कसलं काम असतं. तुम्हाला काय माहिती आहे का याच्याबद्दल तर मला कॉमेंटमध्ये सांगा. कारण बघाव तेव्हा म्हणजे हे लोक जेव्हा पण जातात तेव्हा उठबस करायला ती तिथे तयारच असते. आणि पाळणा हलू दे म्हटल्यानंतर बाबा खाजरुडीचा चेहरा मला वाईट वाटलं. फर्स्ट टाईम मला असं वाटलं की असं वाटतं की अतोनात प्रयत्न चालले आहेत पण होई नाही रहा. क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल है, कोई तो बता दे इसका हल ओ मेरे भाई, मेरे भाई ओ मेरे भाई. मी काय म्हणते, आता ना वरच्या मजल्यावर जरा आहे ना रिकामा, तोपर्यंत लाभ घ्या. हां, अगदी कुठे नाही जाता येत तर तिथे तरी जरा लाभ घ्या, बघा काय होतं का, माहोल बनवा जरा. तर आमरसांच्या बाटलीमध्ये झोपून झोपून कसं ना, तर मिठ्ठा मिठ्ठा काहीतरी व्हायचं. तर तसं नको, एक आहे मिठ्ठा मिठ्ठा प्यारा प्यारा तेवढं बस. जरा दुसरीकडे जा, जरा लोकेशन चेंज करा. काय म्हणता मंडळी, बरोबर ना. आणि त्या मम्मीपासून थोडं लांब व्हा. जोपर्यंत त्या मम्मीची सावली आहे ना, मम्मे मम्मे मम्मे, तोपर्यंत तुमचं काही होणं नाही. एकेका कुठे फिरायला गेले तरी एका रूममध्ये ह्यांना मम्मी लागते, त्याच्यानंतर कुठे मम्मी नसली तर आणि कोण लागतं. पण बाबा ह्यांचं काय म्हणजे काय लाईफ आहे की नाही आहे का, कुछ तो मतलब वो कुछ छुपाने के लिए कुछ दूसरा अरेंजमेंट करता है पप्पूडी झमुरा. ही बाबा तुला त्या फर्स्ट क्लास डाभाडेसारखा तर काय प्रॉब्लेम नाही आहे ना. हां, तो पण कसा काय काय बहाणे करत असतो, तो ओपन अप होत नसतो. तसं काय असेल तर बघ बाबा, मम्मीला नको विचारू त्याचं सोल्युशन. जा डॉक्टर बिक्टरकडे जा, जरा चेक बिक करून घे काय असं होत असेल तर ना. बिकॉज इट्स हाय टाईम. लोक पण विचारायला लागली आता आणि तू पण कमेंटना उत्तर द्यायला लागला. आता फक्त उत्तर नको देऊ, रिझल्ट पण येऊ दे. हां, नाहीतर त्या गोप्रोसारखं
प्रॉब्लेम वेगळाच आणि हा काहीतरी सोल्युशन वेगळंच काढलंय याने आणि दुसरीकडेच प्रॉब्लेम होता. तसं तर नाही ना बाबा तुझं, कारण तुझं तर तेच आहे. ह्याला एक कमेंट आलेली की अजून पण म्हणे ग्लिच येते आणि मध्ये अटकते. तर असं काय तू दाखवलं होतं की नवीन घेतला कॅमेरा आणि तरी पण असं होतंय, काय म्हणजे तू बघ ते काय ते फिक्स कर. तर म्हणतो की नाही ते कॅमेराचं नाही आहे, आता मला कळलं, आता मला प्रॉब्लेमचं सोल्युशन सापडलं आहे, मला कळलं प्रॉब्लेम कुठे होता. ते ॲक्च्युली ना ते एडिटिंग ॲपमध्ये. शहाण्या तुला कळलं? इकडे रे इकडे सनकंदे नेक चुपचाप माझं पॉडकास्ट ऐकतो गपचूप करून. लास्ट पॉडकास्टमध्येच मी म्हणाली की ते एडिटिंग ॲपमध्ये ग्लिच असतं म्हणून, तर लगेच आता एडिटिंग ॲपचं चेक केलं त्याने. कसला एक नंबरचा वायझड माणूस आहे, एक नंबर. चुबस आला मट शाणा एडिटिंग ॲप. हेच आहे ना, हेच तुझं आहे ना, तुझ्या बाबतीत पण हाच लोचा आहे, समजलं ना. तुझा लोचा कुठेतरी दुसरीकडेच आहे आणि तू दुसरंच काहीतरी फिगर आउट करतोयस, समजलं का. दे नीट बघ कुठे तुझं काय स्टक झालंय, काय अडकते, कुठे अडकते. ते अडकलेलं आहे ना ते आधी नीट कर आणि नंतर मग होईल सगळं, मार्गी लागेल. हे पण तुला सांगितलं. चल दिलं तुला ज्ञान मी. आला मोठा चल पट. पण कसला बावळट आहे ना, म्हणजे ह्याच्यावरनं कळतं की ह्याची काय लायकी आहे, काय डोकं आहे ह्याला. कोणाला पण जर कुठल्या ह्याच्यामध्ये अडकत असेल किंवा काही असं प्रॉब्लेम येत असेल तर कोणी व्यक्ती सगळ्यात पहिले काय बघेल की इंटरनेट कनेक्शन बघेल किंवा आपल्या ॲपमध्ये काही ग्लिच नाही आहे ना, आपल्याला ॲप अपडेट करण्याची गरज आहे का. ह्या स्टेप्स पहिले ज्या कमी खर्चिक आहेत किंवा एखादा कुठला तरी मोठा खर्च करण्यापेक्षा आपण आधी जे बेसिक गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू ना. आपला समजा एखाद्या वेळेला मोबाईल हँग झाला म्हणून आपण काय लगेच दुसरा मोबाईल घेऊन येतो का, नाही ना. त्या मोबाईलला रिस्टार्ट करून बघतो, त्यातलं मेमरी आपण क्लिअर करून बघतो, अशा सगळ्या गोष्टी करतो आणि नंतर बघतो की काय फरक पडतोय का. नाही झालं तर मग आपण विचार करतो. पण हे काय हे म्हणजे ह्याच्यावरनं कळतं ना की काय अक्कल आहे. तसंच ते ना पावळणाच्या मधुमध्ये झुलतो झुलणा, ओ हलकी जुजवा तर ह्याचा मधोमधच सगळा लटकलेला प्रकार आहे. ह्याचा हा आलाय मधला झुलणा, त्याच्यामुळे ह्याचा पाळणा कधी आणि कसा हलणार आहे हे बाबा त्यालाच माहिती. आता त्याच्यासाठी पण माझी गरज पडणार आहे का, म्हणजे माझ्या ॲडवाईसची गरज म्हणते मी. काय अजिबात नाही. चलफुट आला लगेच, काय नाही देणार आहे ॲडवाईस बिडवाईस तुझं तू बघ चलफुट. आणि काय येता जाता कोणाला पण हे ना, अरे हे आम्हाला नेहमी विचारतात, हे आम्हाला नेहमी बोलावतात, असं काहीतरी बोलायचं आमचं नाव घेतात, तर काय आम्हाला हाक मारतात. हाक कशाला मारतात म्हणतात माहिती आहे का तुला. हां, हाक मारायला आम्ही यांना हाक मारायचो, हे आम्हाला हाक मारायचे. हे हाक म्हणजे ह्याला ना, ह्याची आईस पण तसलीच पागलसारखे. आणि तिला त्या बाईला विचारतो तुमचं नाव काय आहे, मग तिचं नाव सांगून झाल्यावर म्हणतो हो वा छान मस्त. काय ह्याच्यासाठी विचारलं ना का त्याच्या नावाचा अभिषेक घालणार आहे तू. सगळ्यांना नाव विचारायचं ह्याला काय, हा स्वतःला धनादेश वांदेकर समजतो का रे तू स्वतःला. हां, उगाचच कोणाला पण नावं विचारत असतं आणि नाव सांगितल्यावरती म्हणतं वा मस्त काय त्याच्यात मस्त. तू ना आता जास्त बोलू नकोस, समजलं का. जास्त बोलू नकोस, एकदम चॉप शळाप. आणि ते महाभयंकर केळवण, अरे काय तो प्रकार होता. आणि हे काय बाबा असं पाळणी शिंतडणं, केळवण म्हणजे आंघोळ, हे तर बाबा मी पहिल्यांदाच ऐकलं आणि पाहिलं असला काहीतरी प्रकार. ओ त्याचं जाऊ द्या, तिचं जाऊ द्या, ती तर आलीच असेल आंघोळ पांघोळ काय ते करून. तुमचं स्वतःचं बघा आधी, तुम्ही स्वतः केलेली का आंघोळ. हां, स्वतः तसे पारशे दुसऱ्यांना पण तसेच समजतात. तिच्यावर काय शिंतडतायत आणि काय विचित्रच प्रकार होता. ते केळवणाला बोलवलेलं की आणि कशाला बोलवलेलं, शुद्धीकरण आणि ते करत होते. नजर बिजर काढणं वेगळी गोष्ट आहे, पण हे काय शुद्धीकरण वगैरे काय माहिती, वेगळाच प्रकार बघितला बाबा आपण. आणि असं इतकं तर मोठ्या बाता मारतो आमचं टेरेस आणि असं, आणि वेगळंच फील येतो आणि एकदमच हे आहे. आणि मी एकदा बोलवणार आहे. मग आत्ता चान्स होता तर तू मस्तपैकी अरेंज करू शकत होता ना. वरती मस्त टेबल्स लावू शकत होता, जेवण मस्त बायकांना, अजून 2 बायकांना बोलवून करून घेऊ शकत होता आणि मस्त सगळेजण एकत्र बसून मस्त डिनर केला असतात. काय प्रकार होता तो, म्हणजे सगळ्यांचीच किचनमध्ये लुडबुड, सगळेच हे करतायत. आणि ती खाजरुडीची आई तर बाबा खरंच
म्हणजे ती एकदम बरोबर डोकं लावून आपली बाई असते, अजिबात कशाला हातभार लावत नाही, एकदम सुमडीत बाजूला सटकलेली असते, तिथे बसलेली असते, तुमचं काय ते चालू दे. आणि हा एक त्या बायकांमध्ये नुसता लुडबुड लुडबुड लुडबुड. अरे बस ना बाई माणसा, बाहेर जाऊन बस ना. नुसतं काय आहे तुझं? थाळ्या रोजच दाखवतोस ना रे, थाळ्या कुमार. तरी पण किती तुझं मन नाही भरत का? किती वेळा त्या थाळ्यांमध्ये काय देत आहेत काय नाही. आणि खाशील ना हो खाईन का? न खायला काय झालंय ना? तुझ्यापेक्षा कमीच येते, तुझ्या खाण्यापेक्षा. नॉर्मल माणूस खातो एवढं, काय विचारतो. आणि काय ते डायनिंग टेबल ते टेबल मॅट्स ते आणलेलं त्याने, ती टेबल मॅट ती लावली होती मागे वॉलला डेकोरेशन म्हणून. आणि म्हणतो हे मी ह्याच्यासाठीच आणलेलं असं वाटतं, हे मी एकदम आज फर्स्ट टाईम आम्ही यूज करते वगैरे. ह्याला म्हणजे कुठल्याही गोष्टीत मोठेपणा वाटतो का? कुठल्याही उद्या म्हणजे ह्याने नवीन झाडू आणली आणि कोणतरी घरी येणार म्हणून सकाळी त्या झाडूने कचरा काढला, तरी त्या झाडूचा मोठेपणा सांगेल की बाबा आज मी हे झाडू आज. नाहीतर मग ते कुत्र्याचं टट्टी उचलायचं ते आणलं ना, ते असतं ना डस्टबिनसारखं असं आपलं, काय बोलतात त्याला, ते आणलं समजा, आणि त्या कालू बालूचं साफ केलं त्याच्यानेच, तर बोलेल की आज हे येणार होते ना म्हणून आजच मी याचं उद्घाटन केलं, ते ह्यांच्यासाठीच आणले असं मला वाटत होतं. म्हणजे काही बोलायचं, कुठल्याही गोष्टीला कुठेही कनेक्ट करायचं, बोलायचं की मी एकतर मुळात तर डेकोरेशनचा आयटम नव्हताच, ते तुझ्याकडे काहीच नाही ना, तुझी तेवढी दानत पण नाही कोणासाठी एक चांगलं तू जर वरती आपल्या टॅरेसवर अरेंजमेंट केली असतीस ना तर मानला असता तुला. पण तेवढी अक्कल तुमच्या अख्ख्या खानदानात कोणाला नाही आहे की आहे, पण ते करायचं नाही आहे. लोकांसाठी काही करायचं नाही, फक्त लोकांकडनं घ्यायचं माहिती आहे तुम्हाला बास. आणि फक्त बच्चन द्यायचे तोंडाने. ते सुद्धा तुझ्याकडे काही कंटेंट नव्हतं ना म्हणून तिला धरून आणलंस आणि काहीतरी केलंस थातूर मातूर, तिच्यावर उपकार केल्यासारखं करून दाखवलंस, नाही तर ते पण केलं नसतंस. आणि बाकीचं सगळं जाऊ दे, ते 4 फेब्रुवारीला का कधी काय ते खाजरुडीचा बड्डे असतो म्हणे, मग तेव्हा त्या बड्डेचं काय झालं? त्या बड्डेचं तर काय हेच नाही. लास्ट टाइम तर एकदम फुगलेली खाजरुडी, यावेळेला तर फुल एकदम स्किपच करून टाकला. आता ते व्हिडिओज काय टाकतच नाही, त्याच्यामुळे काही कळतच नाही केला नाही केला. यावेळेला तर सासूबाई पण होत्या, मग त्यांच्या लेकीचा वाढदिवस नाही केला का? आणि ह्यांच्यामध्ये काय अशी पद्धत नाही आहे का? हिची मोठी ती आजी नाचरी मोठी सांगते की उजवा टाकायचा पाय आणि असंच बसायचं तसंच बसायचं, हात ठेवा डोक्यावर वगैरे. काय डोक्यावर हात ठेवायला काय ह्यांना नका सांगू तिच्या डोक्यावर हात ठेवायला. डोक्यावर हात ठेवणं म्हणजे काय असतं माहिती आहे का? उगाचच नको ह्यांच्यासारखा व्हायचा तिचा संसार, नको रे बाबा. हे कसलं बापरे, असले आशीर्वाद असण्यापेक्षा नसलेले बरे, डेंजर. काय ती नाचरी, तू पण गप्प बस. नाचरी पण आहे ना उगाचच जरा जास्तच हुशार समजते आणि सगळ्यामध्ये मोठी आहे तर जास्तच पचड करते. नुसतं वयाने वाढलं म्हणून अक्कल येत नसते, समजलं का? तर एवढेच तुमच्या ह्याचे रूल्स अँड रेग्युलेशन आणि एवढंच जर तुला असं संस्कार आणि हे ते माहिती आहे ना सगळं देवस्कीचं, तर मग अशी नवरी एकटीच येते का? हां, तिच्या आई बाबा कोण नाही ह्याला केळवणाला? आमच्यामध्ये तर एकदम सागर संगीत केळवण असतं. आई वडील बहीण भाऊ जे म्हणजे पूर्ण फॅमिली येते. चल अगदीच बहीण भाऊ वगैरे नाही तर आई वडील तरी असतात केळवणाला. आई वडील आणि मुलगा मुलगी जे कोणाचं लग्न आहे ती व्यक्ती असते. मी काय एकटीच पाठवली मैत्रिणीबरोबर का बहिणीबरोबर? मला तर पक्का त्या मुलीचे बाबा ना ते ह्या झमुरेचं तोंड पण नाही बघत. हा जेव्हा तिथे जातो ना ते कुठेतरी गायब होतात आणि कधी असले ना तरी पण ह्याच्यामध्ये येत नाही. नाही तर ह्याला पण लांब ठेव म्हणून सांगितलेलं आहे, तो पण ह्यांना कॅप्चर करत नाही. हे खूप आधीपासनं आता म्हणजे मला वाटतं 7-8 महिने झाले, वर्ष पण तुम्ही म्हणू शकता, नाहीच ते इन्व्हॉल्वच होत नाहीत. लास्ट टाइम जेव्हा हा त्यांच्या घरी गेलेला आणि नुसता राधिका आपटे करून मागे लागलेला ना, तेव्हापासनं मी हे नोटीस केलं. आणि ह्याच्यावरचे तर ह्याचे सबस्क्रायबर आहेत, त्यांचं तर वेगळीच गोष्ट. आई वडील वगैरे तर जाऊच दे, त्यांचं असं म्हणणं आहे की एकीने ह्याला कमेंट केलेली की तुम्ही सगळ्यांनी मिळून जेवण बनवायचं होतं, त्या नवरीला पण जेवण बनवायला लावायचं होतं, तिने पण काहीतरी एक पदार्थ बनवायचा तुमच्या किचनमध्ये आणि सगळ्यांनी बसून सगळ्यांनी केलेला एक पदार्थ चाखायचा, असं केळवण करायला पाहिजे होतं. अरे बापरे, आता हेच बाकी होतं. म्हणजे जिचं केळवण तिला पण कामाला लावा, तो करेल. ही पण आयडिया छान आहे म्हणेल. आणि अजून एक कमेंट होती की नाचरी हसरीच्या इथे एक रूम काढा आणि तिकडे म्हणे की तुमच्या लोकांना फील काहीतरी वेगळं असं गावचं हे होण्यासाठी तिकडे त्यांना राहायला पण द्या आणि त्यांच्याने त्यांची इन्कम पण होईल. एक दिवस तुमच्या पॅकेजमधला ते तिथे राहतील. हे भगवान, हे कुठून आयडियाज देतात. आणि मुळात 5 दिवस काय असं ते गाव फिरायचं, ह्याचे धन करायची आणि मिनिमम ह्याचं त्याच्यात कंडिशन होतीच की मिनिमम 5 दिवस राहायचं.
अरे काय तुझ्याकडे एक दिवस राहतात त्यांची मला दया येते की कसं राहतात आणि काय. आणि तू 5 दिवसाच्या गोष्टी करतो आणि कसलं काय पॅकेज सगळेजण करायला लागले म्हणून तू पण करतो. ते सगळेजण पण जास्त दिवस नाही करणार आहेत. ती बंजिता सोडली ना तर बाकीच्यांचे धाबे आणणार आहेत लवकरच, बघच तू. त्याच्यामुळे जास्त हुशारी करायला जाऊ नकोस तू, समजलं ना. लायकीमध्ये राहायचं. ते चालू केलंयस ना तेवढंच राहा. जास्त मोठ्या मोठ्या बाता नको करू, नाही तर देणार तुला एक सोटा, समजलं ना. बसलीच आहे मी इकडे, जास्त आवाज नको करू. असो तर मग मंडळी, याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. मोस्ट ऑफ द पॉईंट्स होते तितके मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्ही गोड मानून घ्याल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.